चिकन बिर्याणी लवर असाल तर अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. हे बघा चिकन घेतलेलं आहे 1 किलो, छान धुवून घेतलेलं आहे. यामध्ये हळद, तिखट, मीठ टाकलं, थोडं गरम मसाला टाकलं, छान असं मिक्स करून साईडला ठेवलं. आणि त्यानंतर कढईमध्ये बघा मी थोडे कांदेसुद्धा तळून घेत आहे बिर्याणीकरिता. कांदे तळून घेतले आणि त्यानंतर याच कुकरमध्ये तेल छान गरम करून घेतलं आणि यामध्ये तेजपत्ता टाकला. आणि हे बघा हा जादुई मसाला, हा घरगुती मसाला आहे, कोणताही बाहेरचा मसाला मी वापरलेला नाही आहे. तर या मसाल्यामध्ये काय आहे मी तुम्हाला शेवटी सांगते. त्यानंतर हा मसाला छान परतून घेतला. त्यानंतर तिखट, हळद, मीठ, थोडं काश्मीरी लाल तिखट टाकलं, कलर तर हवाच ना तो. आणि थोडंसं यामध्ये कसुरी मेथी हाताने कुस्करून टाकली आणि मॅरिनेट केलेली चिकन टाकली. चिकन छान असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता तुम्हाला ग्रेव्ही खूप जास्त हवी असेल तर थोडं जास्त टाका, पण इतकं पुरेसं आहे. हे बघा कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेतलं. हे बघा मस्त असं झणझणीत किती छान तर्री आलेली आहे ना. हे बघा आपलं चिकन तयार झालं. आता यामधील थोडी अशी आपण ग्रेव्ही साईडला काढून ठेवूया, म्हणजे बिर्याणीसोबत खायला. आम्हाला तर थोडी ग्रेव्ही असल्याशिवाय अजिबात छान वाटत नाही. मी राईस इथे शिजवूनच ठेवला होता. मी साधा भात घेतलेला आहे, तुम्ही बासमती राईससुद्धा घेऊ शकता. भात टाकलेला आहे, वरून भरपूर कोथिंबीर टाकली आणि तळलेले कांदे टाकले आणि थोडंसं असं ग्रेव्हीसुद्धा टाकलेली आहे आणि 5 ते 10 मिनटं मंद आचेवर शिजवून घ्यायचं. हे बघा मस्त आपली बिर्याणी तयार झालेली आहे. आणि मी मसाल्यामध्ये टाकले होते धणे, जिरे, खोबरा, लसूण, कांदे, टमाटे आणि अद्रक लसूण, आपलं जे बेसिक मसाले असतात तेच टाकले. हे बघा मस्त आपली बिर्याणी तयार झाली.